सतीश सर, आता लास्ट 3-4 वर्षापासून आपण ट्रेडिंग करत आहोत. येस सर. स्टार्टिंगला तर थोडासा रेशो डाऊन होता प्रॉफिटचा, पण नंतर आपण कंटिन्यू प्रॅक्टिस करून करून बऱ्यापैकी प्रॉफिट रेशोमध्ये आपण पोचलो होतो. पण आता लास्ट 2 ते 3 महिने आपण बघतोय गोल्डचा जो रेशो चालला आहे, मार्केट पूर्णपणे अनप्रिडिक्टेबल आहे. बरोबर. कधी किती मुवमेंट करते काय कळत नाही आहे. आणि मॅक्सिमम लॉसेस पुन्हा म्हणजे स्टार्टिंगसारखे लॉसेस व्हायला लागलेले आहेत. बरोबर. मग तुमचं सजेशन काय असेल मला, की आपण गोल्डवर ट्रेड कंटिन्यू करायला पाहिजे प्रेझेंट लेवलला की नको करायला, किंवा जर कुठली दुसरा करन्सी पेअरवर करायचं तर कुठल्या पेअरवर आपण काम करायला पाहिजे? तुम्ही मला विचारलं तर माझा एक अनुभव सांगतो ट्रेडिंगचा. मी ज्या वेळेसपासून गोल्डवर ट्रेड करतो तर त्याची मॅक्झिमम व्हॉलेटिलिटी जी होती ती 40 ते 50-60 पीप मॅक्स टू मॅक्स 100 पीपची होती. बट रिसंटली काही घडामोडीमुळे आर्थिक घडामोडीमध्ये गोल्डला जास्त डिमांड आल्यामुळे त्याच्यामुळे काफी साऱ्या इन्व्हेस्टर मोठी इन्व्हेस्टर त्याच्यामध्ये पैसा टाकायला लागले आणि त्यामुळेच त्याच्यामध्ये एवढी मोठी मुवमेंट आली. ही मुवमेंट कंटिन्यू राहणार नाही. एक वेळेनंतर ही मुवमेंट स्थिर होऊन जाईल आणि स्थिर झाल्यानंतर तुम्ही गोल्डमध्ये परत एंट्री करू शकता आणि चांगल्यापैकी प्रॉफिट करू शकता. तोपर्यंत माझं एकच सजेशन सगळ्या नवीन ट्रेडर्सला की शक्यतो होईल तेवढा आपण गोल्डला टाळावं आणि करन्सी पेअरमध्येही आपण चांगल्यापैकी ट्रेड करून तुम्ही प्रॉफिट घेऊ शकता. पण तरीही जर तुम्ही गोल्डमध्येच ट्रेडिंग करायला इंटरेस्टेड आहात तर माझं एक सजेशन आहे, तुम्ही एक वेगळं अकाउंट ओपन करा आणि त्यावर तुम्ही गोल्डवर रिस्क घ्या. काही नॉमिनल मिनिमम मिनिमम अकाउंट ओपन करा आणि त्यावर तुम्ही रिस्क घेऊन तिथेही तुम्ही गोल्डवर चांगलं प्रॉफिट करू शकता. शक्यतो गोल्डवर ट्रेड करताना माझं एक सजेशन आहे, अकाउंट कितीही मोठे जरी असले कितीही छोटे जरी असलं, ह्यामध्ये एक लक्षात ठेवा, मी नेहमी सांगतो ट्रेड चुकला तरी चालेल पण लॉट साईज चुकता कामा नाही. असेच तुमचे सजेशन कंटिन्युअसली आम्हाला मिळत राहावं अशी अपेक्षा आहे. थँक्यू.